नमस्कार. आजपासून आपण प्रत्येक रविवारी अर्थशास्त्र सुसंवाद ही व्हिडिओ लेक्चर्स आणि इंटरव्ह्यूची मुलाखतींची सीरीज आयोजित करत आहोत. तर या सीरीजच्या आजच्या पहिल्या भागात मी अभिजित जोशी, मराठी बिझनेस वर्ल्ड, मराठी उद्योग विश्व आणि कॅमरलतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत श्री अमित कुलकर्णी. अमित हे दिल्लीमध्ये एका नामवंत UPSC अकॅडमीमध्ये इंटरनॅशनल अफेअर्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाचे मार्गदर्शक आहेत, तज्ज्ञ आहेत असं मी म्हणतो. बीटेक झालेले अमित सुरुवातीला बीटेक झाले होते, त्यानंतर MA इकॉनॉमिक्स केलं. तर त्यांचं LLB आणि MPhil ही चालू आहे. अमित, आपलं या मुलाखतीमध्ये व्हिडिओ लेक्चर्समध्ये हार्दिक स्वागत. आणि आजपासून फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक रविवारी आपण मराठी व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच ज्यांना अर्थशास्त्राची, बजेटची माहिती करायची, या बजेटच्या अनुषंगाने कुठल्या संधी आपल्याला येत आहेत, कुठल्या संधींमध्ये आपण जास्ती चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो, व्यवसाय म्हणून आणि जॉब म्हणून दोन्हीसाठी हे आपण यामध्ये बोलणार आहोत. येस अमित, बोला. नमस्कार. सगळ्या प्रेक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार. ऍक्च्युली त्यांनी तज्ञ असा शब्द वापरला जोशी सरांनी, पण तज्ञ असा विषय नाहीये. मी विद्यार्थी आहे या सगळ्या विषयांचा, आणि समाजामध्ये ज्या वेळेला आपण काम करत असतो तर प्रत्येक छोट्या गोष्टीचा, म्हणजे अगदी सिंधू संस्कृतीचा जरी आपण विचार केला तरी त्याचा सुद्धा आजच्या आपल्या जीवनाशी काहीतरी संबंध आहे. आणि आपण ज्या वेळेला एखाद्या विषयावर चर्चा करत असतो किंवा समजून घेत असतो, तर माझं या विश्वाशी नातं काय, हा मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येत असतो. त्या प्रश्नाचा शोध घेण्याचा एक यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न मी करतोय. आपण जे सत्र करणार आहोत तर त्याच्यामधलं हे पहिलं पुष्प आहे आजचं. पहिलं पुष्प आपण आणि सुरू साधारणतः करतोय. साधारण 4 पुष्प करण्याचा आपला विचार आहे. बघूया कशा पद्धतीनं हे संकल्पना आपली पूर्णत्वास जाते. आजचं पहिलं जे सत्र आपण करतो आहोत, तर ते सत्र करत असताना आपण साधारणतः 30 मिनिटाचं हे सत्र करूया. याच्यामध्ये आपण बजेट विषयी, आपण ज्याला बजेट म्हणतो मूळतः, बजेट नेमकं काय किंवा बजेटची संकल्पना का आली, त्याची आवश्यकता काय होती, या येस, विषयावर आज आज फक्त मूलभूत चर्चा करू आपण. येस 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 म्हणजे ओव्हरऑल आज पहिलं जे आपलं पुष्प आहे, पहिलं सत्र आहे, त्यामध्ये आपण ओव्हरऑल बजेट चालू कधी झालं, बजेट हा शब्द नेमका कसा आला, तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे का, आणि ते कसं सादर होतं, कोण तयार करतं, या सगळ्या प्रक्रियेत काय काय असतं, कोण असतं, या सगळ्या बेसिक गोष्टींविषयी आम्ही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर आम्ही सर्वप्रथम मी आपल्याला विचारतो की बजेटची नेमकी सुरुवात कधी झाली. हो, सांग. त्याच्या आधी सर्वप्रथम आपण ईश्वराला वंदन करूया आणि तिथून पुढे सुरुवात करू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. ऍक्च्युली बजेट हा जो विषय आपण आता चर्चेला आज घेतलेला आहे, याला आपण सुसंवाद म्हणूया, कारण की ऐकणाऱ्यांच्या मध्ये अनेक लोक आहेत, त्यांच्याकडून खूप काही मला शिकण्यासारखं आहे. तर आपण याला सुसंवाद म्हणतो आहोत. तर बजेट हा जो शब्द आहे, तर मूळतः जर आपण बघितलं तर इंग्लिश भाषा म्हणून जे आहे, तर त्या भाषेमध्ये बरेच असे जे शब्द आहेत, ते शब्द लॅटिन मधून आलेले आहेत, ते फ्रेंच मधून आलेले आहेत. जसं आपण आजची जेव्हा मराठीचा विचार करतो, आजच्या मराठीमध्ये आपल्याकडे संस्कृत मधून शब्द आलेले आहेत, काही शब्द फारसी आहेत, काही शब्द हिंदी मधून आलेले आहेत. तर वेगवेगळ्या याच्यामधून भाषा, कुठलीही जी भाषा असते ती जी प्रगल्भतेचा प्रवास करत असते. त्याच पद्धतीनं इंग्लिश मधल्या अनेक शब्द जे आहेत, बेस आपल्याला कुठेतरी दुसरीकडे सापडतो. त्याच पद्धतीने ऍक्च्युली ओल्ड फ्रेंच जो शब्द आहे, दॅट इज कॉल्ड BOUGE. आता त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं हे मी प्रेक्षकांच्यावर किंवा श्रोत्यांच्यावर सोडतो. इट कुड बी कॉल्ड बुगी. ठीक आहे. त्याच्यावरून जो शब्द आला पुढे, तो झाला बजेट. आणि बेसिक बजेट या शब्दाचा जो अर्थ होतो तो पाऊच असा होतो. म्हणजे अगदी पाऊच जर आपण म्हणलो तर आपल्या माता भगिनी ज्या वेळेला मार्केटमध्ये जातात, तर त्या जाताना बरोबर जे काही पैसे घेऊन जातात,
ठेवलेलं असतात ती छोटी पर्स असते, दॅट्स इट. हा त्याचा मूळ गाभा आहे. म्हणून जर आपण बघितलं तर आपले जितके पण सन्माननीय ऑनरेबल जेवढे पण आपले फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत, तर जर आपण ते मॉर्निंग सेशन बघितलं तर सुरुवातीला अगदी म्हणजे ज्या पद्धतीने प्रेस कव्हरेज असतं अलीकडे, तर अगदी त्यांनी त्यांच्या घरातून एक्झिट घेतल्यापासून किंवा त्याच्या बंगलोमधून एक्झिट घेतल्यापासून ते पार्लमेंटमध्ये जोपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे, मग त्याच्या आधी प्रेसिडेंटना भेट देणं असेल वगैरे, तर त्याच्यामध्ये त्याचं कव्हरेज होतं आणि ते पार्लमेंटमध्ये एंटर करायच्या आधी ते बाहेर तिची बॅग फ्लॅश करतात. दाखवतात. आपण बरेच तिची फोटो बॅग बघितलेत. दाखवतात. अरुण त्या जेटलींचे, निर्मला सीतारामन, त्याच्या आधी आधीचे जे काही अर्थमंत्री होते त्या सगळ्यांचे. त्याच आहे. हम्म. की तिची तर त्याची तो जो त्याचे डिस्प्ले करतात. तर ऍक्च्युली फायनान्स मिनिस्टर जे आहेत, तर त्यांच्याकडे आपण असं गृहीत धरू शकतो, की जसं आम्ही म्हणालो, की आपल्या माता भगिनी ज्यावेळेला बाहेर जातात मार्केटमध्ये किंवा आणि काही अन्य काही खरेदी करण्यासाठी, तर त्यांच्याकडे जशी ती लेदरची छोटीशी पिशवी असते किंवा लेदरची छोटीशी पर्स असते. तर पूर्ण भारताचं जे पॉकेट आहे, ते पॉकेट ते कॅरी करतात. असा एक त्याचा सिम्बॉलिक अर्थ आपण लावू शकतो. करेक्ट डिसेंट. अमित पण आणि अजून अजून जर आपण एक बघितलं तर बरेच वर्ष ती बॅग बहुत करून ब्राऊन कलरची असायची. करेक्ट. म्हणजे ऍक्च्युली या प्रश्नाचा मी शोध घेतो या प्रश्नाच्या उत्तराचा, ही ब्राऊन कलरचीच का असते? आता त्याच्यामध्ये अलीकडे काही बदल घडवून आलेले आहेत. हे मी पुन्हा एकदा रिएटरेट करतो, मी अंडरलाईन करतो ही गोष्ट, की पूर्वी बरेच वर्ष ही ब्राऊन कलरची होती. आता ती ब्राऊन कलरची नसते. सन्माननीय मोदीजी जेव्हा प्राईम मिनिस्टर झालेले आहेत, तर त्यांनी त्याच्यामध्ये बरेच असे बदल घडवून आणलेले आहेत. हा प्लीज अमित गो नाही, विथ द अमित नेक्स्ट क्वेश्चन. नाही, आपल्याला कसं आहे, म्हणजे आपल्याला आता हे जाणून घ्यायचंय की बजेट, आता तुम्ही बजेट या शब्दाचं विश्लेषण खूप छान पद्धतीने केलं की शब्द कुठला आहे, नेमका कुठल्या भाषेतला आहे, त्याचा फ्लो कसा झाला, त्याचा नेमका अर्थ काय. तर आता आपल्याला मुळात हे जाणून घ्यायचंय की एखाद्या देशाचं अर्थसंकल्प किंवा एखाद्या देशाचं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून बजेटची सुरुवात कुठल्या देशाने केली, मग ती इंग्लंडने केली का अजून कुठल्या देशाने केली, आणि भारतात ती कधीपासून सुरुवात झाली बजेट. ऍक्च्युली पार्लमेंटरी प्रोसिजर्स जेवढ्या पण आहेत जगामध्ये, पार्लमेंटरी प्रोसिजर्स त्या सगळ्याची सुरुवात इंग्लंड मधून झालेली आहे. अच्छा. त्याच्यामधले जे फॉर्मॅट आहेत की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं बदल घडले किंवा असं असू शकेल की एखादी गोष्ट भारताने उत्तम केली. फॉर एक्झाम्पल, राईट ऍट द आउटसेट, म्हणजे 26 जानेवारी पासूनच आपण आपल्याकडे ज्या महिला होत्या त्या महिलांना सगळे अधिकार देण्यात आले. इथे अधिकार देण्यात आले असं 1949 म्हणायच्या साली. मागे 1949. 1950 साली 26 जानेवारी 1950. ओके, 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक झालो. आणि आणि इथं अधिकार दिले तेव्हापासूनच असं म्हणत. करेक्ट. तेव्हापासून महिलांना त्यांचे जे अधिकार होते, जे त्यांना 1000 वर्षापासून दिले गेलेले नव्हते, ते सगळे अधिकार त्यांना मिळाले. इथं अधिकार दिले म्हणायच्या मागची भूमिका अशी नाहीये की आपण त्यांना दिले, त्यांचेच अधिकार होते. फक्त घटनात्मक दर्जा दिल्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये राईट क्लिअर झाला. की इथून पुढे त्या अधिकार द्यावेत की न द्यावेत याच्यावर चर्चा होऊच शकत नाही आणि ते होताही कामा नये. त्यामुळे जेवढ्या पण जगामध्ये डेमोक्रेसीच्या संदर्भातले, आता हा निर्णय इंग्लंडने ज्यावेळेला त्यांच्याकडे मॅग्ना कार्टा आला त्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. ओके. पण कुठल्या महिलांना अधिकार देण्याचा. कुठलाही जो अधिकार जर आपण बघितला, महिलांना अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा रेसिझमचा असेल, तर कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट मी काय म्हणालो, एखादी गोष्ट कदाचित खूप उत्तम प्रकारे आपण इम्प्लिमेंट केली असेल, पण विषय असा आहे त्याच्यामध्ये की थोडं सुरुवात थोडं प्रत्येक गोष्टीची झाली. 1 मिनिट इंटरप्ट करतो. माझ्या इथे आता ऍक्च्युली आपण रात्री आज त्याचं रेकॉर्डिंग करतोय उद्याच्या, म्हणजे तर माझ्या इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे कंटिन्युअसली दुपारपासून, तर थोडं इंटरप्शन होऊ शकतं, पण आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. त्यामुळे जगामध्ये जेवढी सुरुवात झाली, जसं अगदी आपण जर युनायटेड स्टेट्सची जर गोष्ट घेतली, तर युनायटेड स्टेट्समध्ये जे एक उत्तम उदाहरण आहे ते असं आहे की त्यांच्याकडे जो हेड ऑफ द स्टेट, जो प्रेसिडेंट असतो, तर देर इज अ स्टॅच्युटरी प्रोव्हिजन, रादर देर इज अ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन की तर दोन पेक्षा जास्त टर्म असू शकत नाही प्रेसिडेंट. आता पॉवर सेंटर जे क्रिएट होऊ नयेत हा जो प्रयत्न असतो, कारण बाय द व्हेरी डेफिनेशन डेमोक्रेसीची जी बाय द व्हेरी डेफिनेशन किंवा बाय द व्हेरी त्याचं इनहेरंट जे त्याच्यामधलं अंडरलाईन प्रिन्सिपल आहे,
प्रिन्सिपलच हे आहे की पॉवर सेंटर क्रिएट होता कामा नये. आता हम्म. युनायटेड स्टेट्स इज नॉट द मदर ऑफ डेमोक्रेसी किंवा पार्लमेंट, पण युनायटेड स्टेट्सनं हे जे प्रिन्सिपल घेतलेलं आहे दॅट कॅन बी इनकॉर्पोरेटेड एव्हरीवेअर. नाही मग याचा अर्थ बजेट हा शब्द किंवा या सगळ्या सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्येच झाली. पहिलं बजेट, म्हणजे जगातलं पहिलं बजेट. 18व्या शतकामध्ये तिथे जे चान्सलर ऑफ एक्सचेकर जे होते त्यांनी त्यांचं अॅन्युअल स्टेटमेंट ज्या वेळेला प्रेझेंट केलं त्यावेळेला त्यांनी शब्द असा वापरलेला होता, ओपन द बजेट. ओपन द बजेट म्हणजे 18व्या ओपन द शतकात त्याची सुरुवात झालेली आहे. आणि मग भारतात कधीपासून आणि सुरुवात झाली? भारताचं जे पहिलं बजेट होतं, हम्म. भारताचं पहिलं जे बजेट होतं दॅट वॉज टेबल्ड बाय जेम्स विल्सन. आणि त्याने जेम्स ते जे विल्सन. बजेट प्रेझेंट, जेम्स विल्सन, दॅट्स राईट, दॅट वॉज प्रेझेंटेड ऑन 18th फेब्रुवारी 1869. 1869 म्हणजे या ऑलमोस्ट 1869. जवळजवळ नाही म्हटलं तरी 200 लाईक 140 आणि 20 जवळजवळ 160 वर्ष झाली भारताचे बजेट यायला लागून. त्यामुळे तेव्हापासून आणि त्याची त्या सुरुवात झाली. कुठल्या अर्थात कुठल्या कुठल्या कपॅसिटीमध्ये म्हणजे काय म्हणून त्यांनी ते प्रेझेंट केलं? ईस्ट इंडिया कंपनीचं होतं का ते? ऍक्च्युली तोपर्यंत नाही ईस्ट इंडिया कंपनीचं नाही तोपर्यंत. ऍक्च्युली मी 1869 म्हणालो. आपल्याकडे पोर्टफोलिओ सिस्टीम जी होती दॅट वॉज इंट्रोड्युस्ड वेन लॉर्ड कॅनिंग वॉज देअर ऍट द हेल्म ऑफ द अफेअर्स. म्हणजे 1859 ला 1859 ला आपल्याकडे 1857 नंतर ऍक्च्युली व्हॉइसरॉय आपल्याकडे, म्हणजे इट इज कॉल्ड व्हॉइस रॉयल्टी. बरोबर. म्हणजे ब्रिटिश क्राऊन जो आहे, ब्रिटिश क्वीन जी होती बेसिकली, तर ब्रिटिश क्राऊनने काय केलं की पूर्ण सत्ता जी होती तर भारताचं पॅट्रॉन म्हणून ती पूर्ण सत्ता त्यांनी हातात घेतली. ओके. कारण ते 1815 1857च्या बंडानंतर. दॅट्स राईट. 1857 ची जी म्युटिनी होती दॅट वॉज बेसिकली टर्निंग पॉइंट. बंड आपण म्हणजे म्हणजे मराठी त्याच्या शब्द जरा वापरू आपल्या लोकांना कळतील असे. बरोबर बरोबर. तर म्युटिनी तो जो बंड झाला 1857चा, तर 1857चं जे बंड झालं तर त्याच्यामध्ये तो एक टर्निंग पॉइंट होता बाय बाय बोथ द मीन्स. म्हणजे बोथ द मीन्स म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये एक नवीन जी वेव्ह आली भारतामध्ये, त्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स किंवा डेमोक्रॅटिक फाउंडेशन्स त्यांनी त्याच्यामध्ये उभे करायसाठी सुरुवात केली. आणि जसं आपण एखादी गोष्ट सुरू करतो तर ऍट द फ्लेजलिंग लेवल सुरुवातीला तर ते नेहमी रॉ मटेरियल असतं. कुठली जरी गोष्ट आपण सुरू केली, आणि आज आपण ज्या वेळेला 2021 मध्ये बसलो आहोत तर त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. ज्या वेळेला अजून 50 वर्षानंतर आपली पुढची पिढी किंवा पुढची पिढी ज्या वेळेला डिस्कस करत असतील, लेट अस से 2071 मध्ये 50 वर्षानंतर, तर दॅट टाइम दे वुड बी सेइंग की अरे बापरे तुम्ही हे करायला इतका वेळ लावला, हे असं आधीच करता येऊ शकलं असतं. पण विषय असा आहे प्रत्येक जेम्स देशाला विल्यमसन आपापला नाही मला लक्षात नाही आलं काय म्हणाला. जेम्स विल्यमसन यांनी पहिलं जेम्स विल्सन जेम्स विल्सन यांनी आपलं पहिलं बजेट टेबल केलं 1859 साली. आणि मग त्यानंतर 18 फेब्रुवारी 1869 या 1869. अच्छा 1869. आणि पोर्टफोलिओ सिस्टीम वॉज इंट्रोड्युस्ड इन 1859. पण त्याच्यामध्ये थोडासा कॅच आहे, तो समजून घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे विषय असा आहे की पोर्टफोलिओ सिस्टीम मी तुम्हाला इथे थांबवतो. आपल्याला लाईक फाईन आपल्याला लोकांना हे सांगायचं होतं की 1869 ला पहिलं बजेट जेम्स विल्सन यांनी टेबल केलं. दॅट्स राईट. करेक्ट. आणि त्याची जी ओव्हरऑल प्रोसेस होती आपण सिम्प्लिफाय करू. 1859 साली 1859 साली चालू झाली होती. आता आपल्याला पुढं असं वळायचंय की पहिलं इंडियन माणसाने किंवा इंडियन भारतीयांनी पहिलं बजेट कधी सादर केलं. म्हणजे ते आपला देश स्वतंत्र झाल्यावरच पहिल्या भारतीयाचं बजेट आलं तर त्याच्या आधी कुठल्या भारतीयांनी बजेट सादर केलं होतं? सर ऍक्च्युली मला असं वाटतं की बोलत असताना काहीतरी मिस झालं. ऍक्च्युली पहिलं बजेट जे टेबल झालं ते झालं फेब्रुवारी 1869 राईट. करेक्ट. हा ठीक आहे. बट पोर्टफोलिओ सिस्टम जी आहे ती भारतामध्ये 1859 ला आली. बरोबर. ठीक आहे. पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे आपण ज्याला खाते विभाग म्हणतो. मी सिंपल लँग्वेज मध्ये मी म्हटलं की खाती साधारण 1859 साली चालू झाली आणि पहिलं बजेट 1869 ला चालू झालं. आता त्या प्रोसेस मधून आपण पुढे आलो. वॉज देअर एनी इंडियन हू टेबल्ड बजेट बिफोर इंडिपेंडन्स? ऍक्च्युली आता त्यांना इंडियन म्हणायचं की नाही हा विषय त्याच्यामध्ये थोडासा चर्चेचा होऊ शकतो. इंडियन ओरिजिन भारतीय आपण म्हणतो.
कारण कसं आहे की ज्या वेळेला हे होते म्हणजे ज्या वेळेला आपली लियाकत अली खान जे होते, तर लियाकत अली खान ही वॉज व्हेरी इंटेलिजंट पर्सन, म्हणजे हे आपण मान्य करावं लागेल की अतिशय हुशार होते लियाकत अली खान. पण लियाकत अली समाव ते खान वर्कआउट या लियाकत लियाकत अली अली खान जे पुढे जाऊन जे हे झाले, पाकिस्तानचे जे प्राईम मिनिस्टर झाले, ओके. तर पुढे जाऊन ते पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर झाले. तर विषय असा आहे त्याच्यामध्ये की आपल्याकडे षण्मुखानंद चेट्टी म्हणून जे होते, बर. षण्मुखानंद चेट्टी जे होते, तर त्यांचं आपल्याकडे खूप मोठं योगदान आहे या सगळ्या याच्यामध्ये, कारण ते स्वतः अतिशय हुशार होते, याच्याबद्दल डाऊटच नाहीये. मी विजिबल आहे का? नाही, इनविजिबल हॅलो आहे. हा नाही, तुमचा व्हिडिओ हॅलो व्हिडिओ बंद झालाय तुमचा. हॅलो हा, तुमचा व्हिडिओ बंद झालेला आहे. अमित. हॅलो हा, आता आहे. हॅलो तुम्ही बोला बोला. कनेक्टिव्हिटी हॅलो. हा. त्याच्याआधी हॅलो अं, तो स्वतंत्र हॅलो भारतात, बजेट हा शब्द आता आपण वापरतो हल्ली, भारतात वापरला जातो, तर तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे का? बजेट असा शब्द आपल्या घटनाकारांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केला आहे का? आणि स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट म्हणजे तिथं कसं कसं सुरुवात झालं? हेच वाटतं बजेट आवाज म्यूट होतोय का? एक सेकंड, आवाज म्यूट होतो आवाज मला, एक मिनिट. येतोय आवाज? नाही, तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. हो, हा, तर बजेट हा शब्द कॉन्स्टिट्युशनल आहे का? आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, घटनेमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख आहे का? नाही, आपल्या घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये बेसिकली या शब्दाचा उल्लेख नाहीये. मग त्याला ठीक आहे, आपण तिथे काय म्हटलं आणि जातं? आपण त्याला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो, आर्टिकल 112 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. दॅट्स राईट, दॅट्स राईट. ऍक्च्युली आपण जर आपली घटना बघितली तर ऍक्च्युली आपण आता घटनेवर येतोच आहे, तो विषय नाहीये, त्याच्यावर आपल्याला बोलायचंच आहे. पण आपण 1950 ला म्हणजे 26 जानेवारी 1950 ला यायच्या आधी जेव्हा आपण रिपब्लिक झालो, ठीक आहे, प्रजासत्ताक झालो, तर त्याच्यापर्यंत येत असताना थोडस मला असं सांगावं लागेल किंवा थोडस आपण इन्फॉर्मेशन शेअर केली पाहिजे आपल्या श्रोत्यांबरोबर आणि प्रेक्षकांबरोबर, की लियाकत अली खान जे होते, तर 29 ऑक्टोबर 1946 ते साधारणतः 14 ऑगस्ट 1947 तोपर्यंत ते भारताचे फायनान्स मिनिस्टर होते. ठीक आहे, लियाकत अली खान. ऍज आय सेड ही वॉज व्हेरी लर्न मॅन, ओके. आणि ते मूळतः ते भारतातल्या हरियाणातले होते. ठीक अच्छा. आहे, म्हणजे हरियाणा हरियाणा म्हणालो म्हणजे आपण पंजाब म्हणावं लागेल, कारण हरियाणा केम इन टू बिंग इन 1956 पूर्वीचा 57. ठीक पंजाब आहे, हरियाणा एकत्र होता. दॅट्स राईट. आणि आर आर षण्मुखानंद चेट्टी जे होते, वॉज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ पंडित नेहरू ऍज वेल. तर ते 15 ऑगस्ट 1947 पासून 17 ऑगस्ट 1948 पर्यंत फायनान्स मिनिस्टर होते. ओके. त्याच्यानंतर जॉन मथाई जे होते, ते आपले हे होते, फायनान्स मिनिस्टर होते. म्हणजे आता 48 इथे खूप 49 महत्वाचं, दॅट्स राईट, म्हणजे साधारणतः 22 सप्टेंबर 1948 पासून. ठीक आहे, आता हा बरं. मुद्दा फार महत्वाचा होता की आपण जे बोलत होतो, तर ऍक्च्युली पहिले भारतीय म्हणून कोण व्यक्ती होते, तर आपल्याला म्हणावं लागेल की ठीक आहे, म्हणजे भारतीय ओरिजिनचे म्हणालो तर लियाकत अली खान. ठीक आहे, आणि स्वतंत्र भारतातलं पहिलं बजेट जर म्हणालो आपण तर ते आर षण्मुखानंद चेट्टी. 48 साली. आणि 15 ऑगस्ट 1947 ते 17 ऑगस्ट 1948. ओके. हो, कारण कसं आहे, लियाकत अली खाननी सुद्धा त्या वर्षी जे बजेट प्रेझेंट केलेलं होतं, ते 1947 ला त्यांनी प्रेझेंट केलं होतं. पण पोस्ट पार्टिशन सिनारिओ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की आपल्याला आता, कारण ते बजेट आता इनऑपरेटिव्ह झालं, हम्म. कारण ते बजेट म्हणजे आपण जर 1947च्या चष्म्यातून बघितलं तर ते बजेट आजच्या कॅल्क्युलेशनने किंवा आजच्या डेफिनेशनने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसाठीचं होतं. यांचं एकत्रित बजेट होतं. दॅट्स बरोबर. राईट, दॅट्स राईट. सो इट बिकम इनऑपरेटिव्ह बाय द व्हेरी डेफिनेशन. त्यामुळे ते बजेट जे होतं, तर त्या बजेटची फार रिलेव्हन्स नसल्यामुळे मग दुसरं अजून एक बजेट पुन्हा मांडण्यात आलं. एकदा सादर करण्यात. ओके. दॅट्स राईट. आता मला सांगा, म्हणून साधारण या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट आर षण्मुखानंद चेट्टी यांनी प्रेझेंट केलं. आणि आपण जर
प्रजासत्ताक भारताचं, रिपब्लिक ऑफ इंडियाचा जर विचार केला तर मग जॉन मथाईने प्रेझेंट केला असं म्हणावं लागेल. जॉन मथाईने 50 आणि साली प्रेझेंट आपल्या आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, अच्छा, की मला एक त्याच्यानंतर विचारायचं म्हणजे होतं, की आतापर्यंत जेवढे काही अर्थमंत्री झाले आहेत, तर त्यात महाराष्ट्रीयन किंवा मराठी अर्थमंत्री कोणी झालाय का? ऍक्च्युली आपली मराठी आता इथं बसल्यानंतर आपण मराठी या विषयावर हे पण बोलणं तुम्ही कितपत योग्य तुम्ही होईल. दिल्लीत आहात, अं, पण पाहिलं आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये आमचं कोण होतं का? मराठी कोणी होतं का हो अर्थमंत्री? हो होतं ना. हो हो आपले ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपले महानुभाव होते म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला नावं घेता येतील असे सी डी देशमुख साहेब होते, यशवंतराव चव्हाण साहेब होते, शंकरराव चव्हाण साहेब होते आणि मधु दंडवते साहेब. अच्छा. पण विषय असा झाला त्याच्यामध्ये, की सी डी देशमुख जे होते तर त्यांचा टेन्युअर साधारणतः 1950 ते 1956 पर्यंतचा होता. अर्थमंत्री म्हणून त्याच्यानंतर हो अर्थमंत्री म्हणून. म्हणजे पूर्ण पूर्ण टर्म म्हणजे 5-6 वर्ष त्यांनी अर्थसंकल्प सादर दॅट्स केलेले राईट. आहे. दॅट्स ओके. राईट. कारण दॅट्स राईट. कारण नाही यूपीएससीचा अभ्यासक आणि किंवा ते जनरली यूपीएससीचा किंवा एमपीएससीचा अभ्यास करणारी मुलं-मुली सोडली, तर नॉर्मल जे लोक असतात त्यांना इतक्या मागे जाऊन अर्थशास्त्रात म्हणजे शिकतो आपण 8वी, 9वी, 10वी, पण ते रिकॉल काही होत नाही रेग्युलर लाईफमध्ये. ही खूप दॅट्स अभिमानाची राईट. गोष्ट दॅट्स आहे, राईट. की सी.डी. देशमुख या महाराष्ट्रीयन अर्थ म्हणजे हे आपले मराठी हा आपला मराठी माणूस अर्थमंत्री होता तब्बल 5 वर्ष होते ते सॉरी. दॅट्स तर राईट. खूप सुंदर, सुंदर. ओके. आणि मग 5 वर्ष त्यांनी बजेट सादर केलेलं आहे. दॅट्स राईट. आणि 1 जून 1950 ते 1 ऑगस्ट 1956 टू बी प्रिसाइज. हे म्हणजे अजून कसं योगदान आहे सी.डी. देशमुखांचं ओव्हरऑल भारताचं अर्थकारण जर विचारलं तर कितपत मोठं भारताचं योगदान? अर्थकारण भारताच्या अर्थकारणाचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण जर आपण जर काही महानुभाव जे आहेत म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब आहेत आपले भारतरत्न, ठीक आहे, ज्यांना आपण नेहमी शिरोधार्य करतो त्यांच्या विद्वत्तेबद्दल. तर असे जर काही अर्थशास्त्रातले जर आपण तज्ञ घेतले तर आपण म्हणू शकतो की भारतातले जे पहिले 10 तज्ञ असतील त्यांच्यामध्ये सी डी देशमुखांचं स्थान निश्चितपणाने आहे. बर बर बर. आणि यावशचंद्र दिवाकर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं स्थान राहणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. ओके. आणि आणि चिंतामणराव देशमुख जे आहेत त्यांच्याबद्दल जर थोडी माहिती जर आपण घ्यायची थोडासा जर हो, विचार नक्की केला आपण आपल्या तर श्रोत्यांसाठी सगळ्या शेअर करू दे. तर तर पूर्वी आपण ज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायचो आणि नंतर जो कुलाबा जिल्हा झाला आणि आताचा रायगड जिल्हा, त्या रायगड जिल्ह्यामध्ये नेटे नावाचं एक गाव आहे. नेते. त्या गावामध्ये नेटे म्हणून गाव आहे. त्या गावातली ही व्यक्ती श्री देशमुख पण अतिशय हुशार, म्हणजे त्यांच्या विद्वत्तेबद्दल प्रश्नच नाही. भयंकर विद्वत्ता, अतिशय हुशार व्यक्ती. आणि मी मध्यंतरी म्हणजे वाचनात आलंय की ही डेल्ट विथ ट्रायपर्केशन ऑल्सो. ऍक्च्युली असं होतं की बर्मा जो आहे तर ट्रायपार्टिशन म्हणायचं थोडस आपण ते म्हणू शकतो की ट्रायपार्टिशन थोडस ते अजून एलॅबोरेट करून आम्हाला सांगा समजा की नाही, काय झालं आपण जर नेमकं? थोडं आपण जर फक्त त्या विषयाला थोडंसं टचअप करून जर पुढे जायचं म्हणालं तर 1937 ला बर्मा केम इन टू बिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर 1935च्या नंतर 1934-1935 अशामध्ये आपण म्हणू शकतो की आरबीआयची स्थापना झाली, ठीक आहे. आता 34-35 म्हणायच्या मागे भूमिका आहे थोडीशी, पण ती एक्सप्लेन करायची आता ही वेळ नाहीये, ठीक आहे. तर आरबीआय मग विषय असा होता की ही वॉज द पर्सन हु लेड द आरबीआय, की 1940चं जे डिकेट होतं ते डिकेट फार महत्वाचं होतं कारण फायनान्शियली तो स्ट्रेस लेड द इतका आरबीआय म्हणता म्हणजे काय, लाईक वॉज ही गव्हर्नर? दॅट्स गव्हर्नर होते. हो सिडी किती देशमुख साहेब वर्ष होते? गव्हर्नर होते. किती वर्ष पण होते? साधारणतः 5 ते 6 वर्ष होते गव्हर्नर. बर. त्यामुळे तिथे ते त्यांचं काम फार मोठं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानचं जेव्हा पार्टिशन झालं तर फायनान्शियल रिसोर्सेसच्या बद्दल जे अलोकेशन होणार होतं तर त्याचा जो चॅनल होता तो चॅनल आरबीआय होता. म्हणजे त्याचं मेन ओव्हरऑल त्याचे केलं गेलं तर त्यांच्या लिडरशिप खाली केलं गेलं. हो बरोबर आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन हा जो भाग आहे कारण पॉलिटिकल लिडरशिप असते तर पॉलिटिकल लिडरशिप ही नेहमी डिसिजन घेते, ठीक आहे. बरोबर. म्हणजे
म्हणजे आपण जर थोडस त्याचा मायन्यूट अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर डिमॉनिटायझेशनचा निर्णय जो होता तर तो निर्णय घेतला मोदी साहेबांनी. पण ग्राउंडवर जे इम्प्लिमेंटेशन केलं ते आपले बँकेतले जे बंधू भगिनी आहेत की त्यावेळेला आपण बघत त्यांनी होतो की ते 12 तास 14 तास 16 तास सुद्धा काम करत होते ऍट टाइम आणि त्यांनी त्यांनी ते केलं सक्सेसफुल करून राईट. म्हणजे त्यामुळे ते फार मोठे योगदान आहे. ओके. म्हणजे सी.डी. देशमुखांचं आपल्याला हे अभिमानास्पद गोष्ट आहे की सी.डी. देशमुख हो हे 1950 ते 1956 सालापर्यंत देशाचे अर्थमंत्री होते आणि त्यानंतर मात्र दुर्दैवाने अजून अर्थमंत्री महाराष्ट्राचे नाही झाले झाले. नाही नाही झाले नाही नाही सुरेश प्रभू आपले झाले नाही नाही सुरेश प्रभू अर्थमंत्री नव्हते. उद्योग नाही नाही आपले अर्थमंत्री सर आपले अर्थमंत्री झाले त्याच्यानंतर दंडवते. यशवंतराव चव्हाण झाले शंकरराव चव्हाण झाले आणि दंडवते झाले. पण मग त्यांनी पण विषय बजेट असा आहे प्रेझेंट केलेलं आहे. सांगतो मी त्यात विषय असा झाला की जे मोरारजीभाई देसाई जे होते तर बँक नॅशनलायझेशन झालं हा. आणि बँक नॅशनलायझेशन झाल्याच्या नंतर इन प्रोटेस्ट ठीक आहे अंडर प्रोटेस्ट त्यांनी काय केलं की त्यांनी रेजिग्नेशन दिलं बर. आणि आफ्टर टेंडरिंग हिज रेजिग्नेशन मग त्याच्यानंतर तो पोर्टफोलिओ जो होता तो यशवंतराव चव्हाणांकडे आला ओके. आणि मग चव्हाण साहेब त्याच्यानंतर 1974 पर्यंत फायनान्स मिनिस्टर होते. पण मग त्यांनी अर्थात त्यांनी बजेट बजेट त्यांनी प्रेझेंट केले विषय तो नाहीये. ऍक्च्युली विषय असा आहे त्याच्यामध्ये जर आपण पार्श्वभूमी बघितली तर 1971चं जे वॉर झालं त्याच्यानंतर 1972 ला भारतामध्ये वन ऑफ द वर्स्ट फेमाइन्स इन मॅनकाइंड आपण म्हणू शकतो द मॅनकाइंड हॅज एव्हर सीन तर तो फेमाइन होता 1972 चा दुष्काळ. आणि त्यामुळे विषय दॅट्स राईट त्यामुळे विषय असा झाला त्याच्याकडे की बजेट जरी फायनान्स मिनिस्टर जरी असतील तर 2014 साली किंवा 2004-5-6 या पिरियड मध्ये पी चिदंबरमना आणि 2014-15-16 मध्ये अरुण जेटली साहेबांना ज्या पद्धतीची एल्बो रूम ज्या पद्धतीचं ग्राउंड त्यांना मिळालं तर तेवढं ग्राउंड आपले जे महानुभाव होते सेंटरमध्ये त्यांना ते ग्राउंड मिळालं नव्हतं. हे आपले शंकरराव म्हणजे चव्हाण साहेब. दॅट्स राईट आता शंकरराव चव्हाणांचा जो हे होता टेन्युअर जो होता तो 1988 ते 1949 हा टेन्युअर खूप लहान होता. त्याच्यानंतर मधु दंडवतेंचा जो टेन्युअर होता त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांचा त्यामुळे काय झालं की अगदी सी.डी. देशमुख साहेबांचं जरी बघितलं आपण तर 1950 ला ते फायनान्स मिनिस्टर झाले ठीक आहे. विषय असा होता त्यावेळेला नुकताच देश स्वतंत्र झालेला होता ठीक आहे. आपल्याला आता पॉप्युलेशन मग आपण त्यावेळेचे जे रिसोर्सेस होते त्यावेळेचं जे आपल्याकडे कॅपिटल होतं त्यावेळेचं एज्युकेशन आहे लिटरसी आहे त्याच्या प्रत्येक स्टॅटिस्टिक्स मध्ये गेलो तर कदाचित विषयांतर होईल आणि विस्तार बाहेर तो तिथं जाणं कदाचित योग्य होणार नाही. तो जर विचार केला सी.डी. देशमुखांनंतर आपले यशवंतराव चव्हाण साहेब यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण साहेब आणि नंतर त्याच्यानंतर मधुदंड मला शंकरराव चव्हाण आणि मधु दंडवतेंनी बजेट प्रेझेंट केलेलं आहे. ऍक्च्युली त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती माहिती थोडीशी व्यवस्थित नाहीये. अच्छा. त्याच्यावर तर त्याच्याकडे ऍक्च्युली पार्लमेंटच्या लायब्ररीमधून बर बर बर. आता मला बेसिक अजून एक म्हणजे आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे की हे बजेट सादर तर अर्थमंत्री करतात ठीक आहे पण हे तयार करण्याची जी प्रोसेस असते तर त्याचं तयार करणं कंपायलेशन त्याचं ड्राफ्टिंग हे सगळी साधारण प्रोसेस कशी होते कोण तयार करतं आणि मी असं काहीतरी म्हणजे आम्ही ऐकलं होतं की बजेट प्रेझेंट करायच्या आधी काही दिवस अर्थ मंत्रालयातले जे कर्मचारी असतात ते एकत्र असतात ते सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि दे आर नॉट अलाउड टू गो आउटसाइड असं काही आहे. हो ऍक्च्युली काय झालेलं की 1950 साली असं म्हटलं जातं की काही लीक्स झालेले होते 1950 साली त्यानंतर लीक झाले 1950 त्याची गुगलवर तरी माहिती नाहीये. अच्छा अच्छा. त्यामुळे त्याच्यानंतर 1950 नंतर त्याच्यानंतर त्यांनी प्रॉपर एसओपीज बनवलेले आहेत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स तर दे आर बाउंड टू फॉलो जे त्याच्यामध्ये कन्सर्न ऑफिसर्स आहेत तर दे आर बाउंड टू फॉलो आणि जिथपर्यंत बजेटचा विषय आहे तर आपल्याला ऍक्च्युली बजेट फक्त बजेट म्हणून बघता येणार नाही तर आपल्याला बजेटकडे बघत असताना इकॉनॉमिक सर्व्हे प्लस अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अशा अर्थानं बघावं लागेल. बरोबर म्हणजे बजेटच्या आधी 2 दिवस इकॉनॉमिक सर्व्हे येतो त्यावेळेला मार्केट शेअर मार्केट
सडतं किंवा पडतं त्याचं ओव्हरऑल प्रोसेस बघून साधारण असं दॅट्स राईट. estimate आहे. दॅट्स राईट. तोच economics आहे. तो सोरिंग असेल किंवा ते प्लमेटिंग असेल तो विषय वेगळा आहे. पण इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे तर आपल्याकडे असं समजलं जातं म्हणजे आता बजेट जर असेल 2021-22 साठी तर इकॉनॉमिक सर्व्हे असतो 2020-21 चा. प्रिव्हियस मग इयरसाठी. याच्यामध्ये मग याच्यामध्ये प्रश्न असा उद्भवतो की बजेटमध्ये काय फक्त मागच्या वर्षापुरतीच माहिती असते का? तसं नाहीये. मागच्या वर्षीची तर माहिती असणारच आहे बजेटमध्ये. पण साधारणतः आपण देश म्हणून, राष्ट्र म्हणून जो प्रवास सुरू केला 15 ऑगस्ट 1947 ला. तर त्याच्यामध्ये आपण कुठे येऊन थांबलेलो आहोत? एम आय ऑडिबल? तर येस मी येस. तर आपण जिथे येऊन थांबलेलो आहोत, तर त्याचं आपण नेमकं प्रोग्रेस काय केलेला आहे? त्याला नंबर क्रंचिंग म्हणतो आपण. आतापर्यंत आपली आपल्याला प्रोग्रेस दॅट्स राइट. आणि की बाय अँड आपल्याला लार्ज नंबर्स माहिती पाहिजे. बाय अँड लार्ज एखाद्या तर आपल्या बजेटमध्ये मला वाटतं मागच्या पंचवार्षिक योजनेतली किंवा मागच्या 5 ते 7 वर्षाचा रिव्ह्यू साधारण घेतला जात असावा. आत्ताही हो, 2011-12च्या फिगर्स काही आपल्याला दिसतात त्यामध्ये 12 पासूनच्या पुढच्या. त्याच्यामध्ये. तर अगदी म्हणजे तो ऑइल साधारण शॉक काय होता? प्रक्रियेत किती की किती ऑइल लोक असतात? आता प्रक्रियेत लोकं किती असतात तसं हा आपल्याला नंबर देता इंटरनल येणार बस नाही. हा इंटरनल That's right. म्हणजे काही असे फायना काही असे त्याचे डिपार्टमेंट्स आहेत का की हे डिपार्टमेंटचं काम हे असतं त्या डिपार्टमेंटचं. आता ऍक्च्युली आता विषय असा आहे की जिथपर्यंत इकॉनॉमिक सर्वेचा विषय येतो तर इकॉनॉमिक सर्वे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये फायनान्स मिनिस्ट्री येते आणि फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपल्याला डिपार्टमेंट आहेत तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे जे डिपार्टमेंट. डिपार्टमेंट आहे हा. इकॉनॉमिक अफेअर्स इकॉनॉमिक डिव्हिजन तर त्यांची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे इकॉनॉमिक सर्वेच्या संदर्भात. ओके. आता पहिली गोष्ट आपण एक समजून घेतली पाहिजे की आपले जे रामास्वामी वेंकटरमण जे आता आय एम सॉरी रामास्वामी वेंकटरमण मला थोडस हे झालं ऍक्च्युली रामास्वामी मला जी इन्फॉर्मेशन आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करायची होती ती आधी शेअर करतो की रामास्वामी वेंकटरमण दॅट इज आर वेंकटरमण आणि प्रणव मुखर्जी हे दोन असे फायनान्स मिनिस्टर्स होते हु वेंट ऑन टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बरोबर. दॅट्स राईट. करेक्ट. कारण आपल्याला माहिती आहे की प्रणव मुखर्जी कारण मला मग अशी श्री देशमुख यांच्याबद्दल ज्या वेळेला आपण चर्चा केली तर ते मला सहज वाटत राहतं किंवा तो विचार सहज येऊन जातो की कदाचित श्री देशमुख साहेब सुद्धा आपले प्रेसिडेंट बनू शकले असते. असते कारण पण सिम्पल त्यांचा that's right. महाराष्ट्र आम्ही ज्याचा आम्हाला अभिमान आहे इथे महाराष्ट्रात बसून की त्यांनी मराठीपणा तो दाखवला त्यावेळेला आणि त्यांनी रिझाईन केलं. तुम्ही म्हणलात की प्रणव मुखर्जी आणि आर व्यंकटरमण असे दोन फायनान्स मिनिस्टर होते जे पुढे जाऊन प्रेसिडेंट झाले. That's त्याचप्रमाणे right. मनमोहन That's सिंग right. हे असे आरबीआय गव्हर्नर होते ते पुढे जाऊन पंतप्रधान झाले. बरोबर. पंतप्रधान झाले. दॅट्स राईट. अर्थमंत्री पण अनक्वेश्चनेबली युअर राईट. हो हो. अजून कुठले अर्थमंत्री पंतप्रधान झाले अजून आपले? आपले अर्थमंत्री आर व्यंकटरमण जे होते ना जे 1987 पासून नाही 1992 पर्यंत पंतप्रधान झाले. पंतप्रधान झालेले आपले हे झाले नाही मी एक मिनिट मला वाटतं मी काहीतरी मिस आउट केलं. असे कोणी अर्थमंत्री आहेत का की जे हम्म. पंतप्रधान झालेले आहेत? मनमोहन सिंग वगळता ऍक्च्युली त्याच्यामध्ये मोरारजी मला असं वाटतं देसाई. की आपण नाही ना हो मोरारजी देसाई तर आहेत आपण असं आहे मला वाटतं की आपण आहे ना ही गोष्ट ब्रेन स्टॉर्मिंग साठी प्रेक्षकांना ठेवून देऊ. प्रेक्षकांना ठेवून ठीक आहे. आपल्याला शोधायचं आहे की आर व्यंकटरमण आणि प्रणव मुखर्जी हे दोन अर्थमंत्री पुढे जाऊन राष्ट्रपती झाले आणि मनमोहन सिंग एक असे अर्थमंत्री आहेत की जे पुढे जाऊन पंतप्रधान झाले आणि अजून मोरारजी देसाई. तर आपल्याला शोधायचं आहे बाकी कोणी आहेत का. ही सगळी आपण सुरुवातीचं पहिलं सेशन आहे. आपल्याला खूप टेक्निकल आणि बोजड नाही करायचं म्हणून आपण सगळ्या गोष्टी घेतोय की आपल्याला जाणून घ्यायचं की प्रोसेस कशी असते बाबा अजून काय काय असतं त्याला. आता या वर्षीच्या बजेटला तर लीक्सचा जिथपर्यंत विषय होता तर तो थोडासा पूर्ण करतो मी. मग लीक झालं मग त्याच्यानंतर दिल्लीमध्ये मिंटो रोडला प्रेस आहे तर त्या प्रेसमध्ये त्याच्यानंतर त्यांनी शिफ्ट केलं प्रिंटिंगसाठी आणि 1980 नंतर ऍक्च्युली नॉर्थ ब्लॉक मध्ये बेसमेंट आहे तर बेसमेंटमध्ये कंपल्सरी प्रिंटिंग होतं. बेसमेंटला प्रिंटिंग होतं आणि ती बेसमेंट नॉर्थ प्रक्रिया ब्लॉक होईपर्यंत आपल्याकडे आणि ती प्रक्रिया असतोपर्यंत आपण असं गृहीत धरू शकतो की साधारणतः 7 ते 8 दिवस किंवा 7 ते 10 दिवसाची ती प्रक्रिया असते. तर ती प्रक्रिया असते त्यावेळेला तिथे म्हणजे आता आय डोंट नो वेदर दिस इज राईट ऑर रॉंग पण माझ्या वाचनामध्ये असलं तर इकॉनॉमिस्ट मध्ये मी वाचलेलं होतं की इव्हन फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया इज नॉट अलाउड टू टेक एनी डॉक्युमेंट आउट ऑफ नॉर्थ ब्लॉक ड्युरिंग दॅट पिरियड. ठीक आहे
मग आता जर मी फायनान्स मिनिस्टर इंडिया इज नॉट अलाउड टू टेक एनी मटेरियल बरोबर. आउटसाइड द नॉर्थ ब्लॉक असं म्हटल्यानंतर वी कॅन इमॅजिन, वी कॅन एनविसाज द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. बरोबर. ठीक आता आहे. या आणि या जॉईंट सेक्रेटरी जे असतात ते बेसिकली ही इज द कस्टोडियन. जॉईंट आणि आपण सेक्रेटरी जिथं जॉईंट सेक्रेटरी फायनान्स जे असतात ते, आणि जिथपर्यंत आपण सिक्रेसी ऑफ बजेट म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण जर साधारणतः त्याच्यामध्ये असं केलं म्हणजे नॉर्थ ब्लॉक, हॉक आयज आणि त्याच्यानंतर ब्ल्यू शीट आणि फोर्ट नॉक्स असे जर त्याचे आपण 4 भाग केले, हे कशाचे की 4 सिक्युरिटी कशी, सिक्युरिटीचे सिक्युरिटीचे की 4 कशी सिक्युरिटी, दॅट्स राईट. मग आता नॉर्थ ब्लॉक मध्ये आपलं, मी बोलणं झालं आपलं की नॉर्थ ब्लॉक मध्ये काय केलं जातं, तर तिथे बेसमेंटला प्रिंटिंग होतं. तिथून नोबडी इज अलाउड टू टेक एनिथिंग आउटसाइड द नॉर्थ ब्लॉक. हा झाला त्याच्यामध्ये नॉर्थ ब्लॉक. म्हणजे जर आपण त्याचे 4 सेगमेंट्स, 4 डिव्हिजन जर करायचे म्हटलं होतं, त्याच्यानंतर हॉक आयज म्हणजे काय असतं, तर इंटेलिजन्स ब्युरो अलॉंग विथ द दिल्ली पोलीस ते प्रत्येक गोष्टीवर वॉच ठेवतात. अँड ऑल द पीपल हु आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस, त्या सगळ्यांच्यावर हॉक आय म्हणजे लक्षात आलं असेल आपल्या, बरोबर. की की ज्या पद्धतीने नजर ठेवली जाते प्रत्येकाच्या, कुठली त्याची ऍक्शन आहे त्याच्यावर नजर ठेवली जाते की तो काय करतोय किंवा तो काय करत नाहीये, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, तो कोणाला भेटतो, या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते. ते काय हे बोलतात त्या गोष्टीवर त्यांची हॉक नजर आहे. असते. दॅट इज कॉल्ड हॉक आय. ब्ल्यू शीट म्हणजे काय आहे, तर जे सगळं प्रिंटिंग होतं किंवा ज्या सगळे मटेरियल आहेत जे जॉट डाऊन केलं जातं, त्याच्यामध्ये नंबर्स असतील किंवा बाकी काही त्याच्यामध्ये डाटा असेल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिजिटलायझेशन इज अ प्रोसेस. आणि प्रत्येक गोष्ट ही तुमची पेपर फॉर्मॅटमध्ये असते. बरोबर. तर दॅट इज कॉल्ड ब्ल्यू शीट. त्यामुळे त्या ब्ल्यू शीट ज्या आहेत, तर त्या ब्ल्यू शीट सुद्धा बाहेर नेता येत नाहीत सांगितल्याप्रमाणे. दॅट इज कॉल्ड थर्ड ब्ल्यू शीट. थिंग. दॅट्स राईट. आणि फोर्थ वन इज अ फोर्ट नॉक्स. आता फोर्ट फोर्थ नॉक्स म्हणजे काय आहे, फोर्ट नॉक्स म्हणजे काय होतं, की जे बजेटचं प्रिंटिंग आहे, तर त्यांचे जे कम्प्युटर्स आहेत तिकडे, ते एनआयसी पासून डिलिंक केले जातात. एनआयसी पासून डील एनआयसी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर जे आहे, इन्फॉर्मेटिक्स सेंटर, एनआयसी की त्यापासून दॅट्स डीलिंक एनआयसी, केले जातं. दॅट्स राईट, डिलिंक केले जातात. कारण गव्हर्नमेंटच्या जेवढ्या ऑनलाईन गोष्टी आहेत, म्हणजे अगदी आपण जर उज्जैनला गेलो महाकालेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी, तर तिथं आपल्याला जो ऑनलाईन पास वगैरे बनवावा लागतो, ते सगळं बनवण्याची जबाबदारी एनआयसी कडे आहे. बरं. मग त्यापासून दॅट्स राईट. हे त्यांचे सगळे कॉम्प्युटर. डिलिंक, दॅट्स राईट. आणि याच्या पुढे असं आपण जर गृहीत धरलं की त्याच्यामधून पण जर कोण ब्लॅक शिप असेल, कोणी जर चुकीचं काही केलं, तर त्याने इन्फॉर्मेशन लीक केली, तर काय होणार, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येऊ शकतो. येऊ तर त्याचं शकतो. उत्तर आहे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट नुसार त्यांच्यावर कारवाई होणार. कारवाई. दॅट्स राईट. म्हणजे हा पूर्ण जो विषय आहे. या वर्षीच्या बजेटला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 16 नंबरच्या त्यांच्या बजेट स्पीचच्या 16 नंबर पॉइंट मध्ये डिजिटल बजेट म्हटलेलं आहे. तर दॅट्स राईट. यावर्षीच ते म्हटलं आहे का यापूर्वी असं काही म्हटलं गेलेलं आहे? नाही, या डिजिटल स्पीच हा जो शब्द आहे, तर कारण डिजिटलायझेशनवर आपण खूप बोललो. डिजिटल स्पीच हा शब्द पहिल्यांदा वापरलेला आहे. पहिल्यांदा डिजिटल बजेट. पहिल्यांदा वापरला. अच्छा. आणि जिथपर्यंत चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर, म्हणजे यावेळेला आपले जे आहे ते कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आहेत चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर. तर चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर जे असतात, त्यांचा खूप मोठा रोल एकूणच बजेट बनवायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असतो. त्यामध्ये हे असतं. आपल्याला मान्यच खरं आहे. करावं लागेल. आपण अच्छा. आता जरी बघितलं तरी प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा आता जरी त्यांनी प्रेझेंटेशन जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला पुढे येणं किंवा प्रेस कॉन्फरन्स नुसार लोकांना ऍड्रेस करणं किंवा फिअर मॉंगरिंग होऊ नये या गोष्टीची काळजी घेणं, या सगळ्या ज्या त्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोकांमध्ये कुठलं त्या अनुषंगाने भीतीदायक वातावरण होत आहे नाही, या सगळ्याची ते दॅट्स काळजी घेतली खूप पाहिजे. हो, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर. आणि चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आता हे जे आताचे आहेत आपले चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, अतिशय हुशार आहेत. ते त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांची रिक्रुटमेंट जी झाली 7 डिसेंबर 2018 ला त्यांची रिक्रुटमेंट झालेली आहे. अच्छा. आणि त्यांची माझ्यासाठी एक गोष्ट आहे की ज्या वेळेला नरेंद्र मोदी किंवा एकूणच आपण ज्या वेळेला यंग ब्लड हा जो शब्द वापरतो आपण, तर त्या संदर्भाने आपण जर बघितलं तर ते खूप यंग आहेत. पण त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स आपण अप्रिशिएट केलाच पाहिजे. अतिशय हुशार आहेत ते. आणि चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर आता थोडस जर आपण हिस्ट्रीमध्ये जायचा विचार केला, तर जे अंजारिया म्हणून जे होते, तर अंजारिया साहेब सर्वात पहिल्यांदा
1956 ला चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणून रिक्रूट झालेले होते. ह्या सगळ्यांचं काम आपल्या अर्थमंत्र्यांना आणि ओव्हरऑल जे काही इकॉनॉमिक ऍक्च्युली पॉलिसीज आपण त्यासाठी त्या आपण डिपार्टमेंट अर्थमंत्री आपण अर्थमंत्री होण्याचे असं आहे की आपण त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा शब्द असतो, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर 2 असा विषय असतो. त्यामुळे आपण ज्यावेळेला ऍडवायझर सरकारला त्या सगळ्या पॉलिसी बनवणे आणि त्या सगळ्यासाठी त्या सगळ्यांची मदत आणि योगदान होतं. म्हणजे आता बजेट हे आपलं लोकसभेत सादर केलं जातं आणि असं कधी झालंय एक शेवटचा मुद्दा मांडतो मी. आता जे आपले कृष्णमूर्ती जे आहेत आता सुब्रमण्यम, तर ते आपले 17वे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत. 17वे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत. आणि आपल्या सर्वांना 17th आणि आपल्या सर्वांना जे माहिती असतील की कौशिक बसू जे होते ना, कौशिक बसूंना ऍक्च्युली कोट करायच्या मागे कारण मीमांसा आहे. कारण कौशिक बसू व चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर राईट फ्रॉम 2009 to 2012. आणि आता आपल्याकडे असा प्रेक्षकांच्या मनामध्ये सहज प्रश्न येईल की आपल्याकडे 17 चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर झालेले आहेत आणि हे 17 शब्द 17 झालेत अशा अर्थाने नाहीये, तर 17 आजपर्यंत झालेले आहेत अशा अर्थाने तो आहे. म्हणजे यांचा 17वा नंबर आहे, 16 झाले म्हणून. ज्यांचं काम काय असतं तर शासनाच्या आपल्या इकॉनॉमिक पॉलिसी बनवण्यासाठी शासनाच्या सगळ्या प्रकारची मदत करतात. तर जे ग्रेट कौशिक बसून 2008 चा, त्यामुळे त्याचा जो फॉलोआउट झाला 2009 to 2012, तर दॅट वॉज द वर्स्ट पिरियड इंडिया हॅड एव्हर सीन. ठीक आहे, ऍज फार ऍज जी जागतिक मंदी आली होती त्याचा 2009, 10, 11, 12 पर्यंत चालला आणि यावेळेला कौशिक बसू हे आपले चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर होते आणि त्यावेळेला अर्थमंत्री आपण चिदंबरम होते आणि त्याच्यानंतर प्रणव मुखर्जी आणि पुन्हा प्रणव मुखर्जी साहेब जे होते ते 2012 साली वेंट ऑन टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हा त्याच्यामध्ये विषय आहे. तर हा बोला. पुढचं असं मला विचारायचंय की नॉर्मली बजेट जे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला ना, तर असं कधी झालंय का की खासदार राज्यसभेचा आणि बजेट लोकसभेत सादर झालेलं आहे? म्हणजे खासदार इन द सेन्स अर्थमंत्री अरुण जेटली. लक्षात आलं. तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला. आपल्याकडे असं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन अशी आहे की जिथपर्यंत मिनिस्टर्सचा विषय येतो, मिनिस्टर्सचा जिथपर्यंत विषय येतो, तर मिनिस्टर्स दोन्ही सभागृहामध्ये विथ ड्यू प्रोसिजर फॉलो केल्याच्या नंतर दोन्ही सभागृहाच्या मध्ये कॉन्स्टिट्युशनली त्यांना अधिकार आहे की ते दोन्ही सभागृहामध्ये हजर राहू शकतात. पण जिथपर्यंत वोटिंगचा विषय येतो तर त्यावेळेला त्यांना वोटिंग तिथेच करावं लागतं ज्या हाऊस मध्ये ते मेंबर आहेत. आणि आपण राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांनी लोकसभेमध्ये बजेट प्रेझेंट केलेलं आहे. असं अजून कोण आहे? अजून कुठलं उदाहरण आहे? राज्यसभेमधून असणारे म्हणजे खासदार राज्यसभेचे मनमोहन सिंग होते. खूप आपले अर्थमंत्री असे होते की जे राज्यसभेतून होते आणि त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन अशी आहे की थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण ज्यावेळेला पार्लमेंट हा शब्द वापरतो भारतामध्ये, तर पार्लमेंटची डेफिनेशन अशी आहे की लोकसभा अधिक राज्यसभा अधिक प्रेसिडेंट इज इक्वल टू पार्लमेंट. ठीक आहे, त्यामुळे आपण ज्यावेळेला पार्लमेंट शब्द वापरतो तर थोडंसं आपल्याला समजून घेऊनच तो शब्द वापरला पाहिजे. तर ज्या वेळेला पार्लमेंटरी प्रोसिजर्स असतात तर वी आर द सोसायटी गव्हर्न बाय द रूल ऑफ लॉ. त्यामुळे आपल्याकडे रूल ऑफ लॉ हा असावाच लागतो कुठल्याही गोष्टीला, जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला त्या गोष्टीचं ज्याप्रमाणे एव्हिडायसिटीचे प्रिन्सिपल मांडलेले होते. मी जास्त टेक्निकल करत नाही डिस्कशन, आपल्याला पुढच्या पुष्पांच्या मध्ये ते करायचं आहे. तर एव्हिडायसिटीचे प्रिन्सिपल मानलेलं होतं की आपल्याकडे प्रत्येक जी गोष्ट असते ती रूल ऑफ लॉ नेच जाते आणि तीच आपली प्रोसिजर आहे. आता आपण ज्यावेळेला बजेटच्या मुख्य मुद्द्याकडे येतोय, आता मी त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला विचारतो या अनुषंगाने. आपण डिस्कशन पुढच्या पुष्पांमध्ये पुढच्या सिरीज मध्ये करणार आहोत.
तर यावर्षी जनरली जे आपण आपल्या निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केलं होतं की या वर्षाचं त्यांनी सिग्निफिकन्स सांगितलं की हे वर्ष किती महत्वाचं आहे. तर त्यांनी सांगितलं की आपण स्वातंत्र्य महोत्सव, स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होईल आता. नंतर गोवा मुक्ती संग्रामाला त्यांनी सांगितलं की बाबा 60 की आता आपल्याला गोवा मुक्ती संग्रामाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 1971च्या पाकिस्तान भारत लढाईला आणि बांगलादेश निर्मितीला 50 वर्ष होत आहेत. परत आपला सेन्सस येते, 8th सेन्सस आपलं येते, जे कोरोनामुळे मला वाटतं थोडंफार पोस्टपोन झालेलं आहे. ते आपलं 8th सेन्सस येत आहे. अजून त्यांनी सांगितलं की ब्रिक म्हणजे भारत, रशिया, म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, ब्रिक या 4 देशांचं अध्यक्षपद यावर्षी भारताकडे येणार आहे. महाकुंभ असल्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. चांद्रयान-3 मिशन आपण घेतोय आणि ओव्हरऑल त्यांनी म्हणजे हे त्यांनी कोर सांगितलं की पार्श्वभूमी त्यांची नमूद केली होती. आणि यावर्षीचं बजेट कुठल्या मेन गोष्टींवर आहे की बाबा त्यामध्ये आरोग्य आणि निरामय जीवन, हेल्थ अँड वेलबिंग असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्याचे काय म्हणू आपण खांब आहेत, 6 खांब महत्वाचे त्यांनी ब्रॉड पिलर्स. सेगमेंट पिलर्स आणि भौतिक आणि वित्तीय भांडवल, पायाभूत सुविधा असल्याचं त्यांनी सांगितलंय. महत्वाकांक्षी भारतासाठीचा सर्वसमावेशक विकास असं आपण त्यांनी 3rd पिलरचं वर्णन केलंय. मनुष्यबळ विकास आहे. नंतर R&D ला आपण महत्व दिलंय. तो त्यांचा 5th सेगमेंट आहे. आणि मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणजे किमान सरकार आणि कमाल शासन, असे 6 पिलर्स त्यांनी वर्णन केलेले आहे. तर आपण आता आजच्या सेशनच्या कन्क्लुडिंगला आता आपण येतोय, जिथे मला तुमच्याकडून माझ्यासारख्या थोड्याफार अनभिज्ञ या टर्मिनॉलॉजीस असलेल्या माणसाला किंवा आपल्या जनरल प्रेक्षकांना ज्यांचं फायनान्स या विषयाचं बॅकग्राऊंड नाही, तर माझ्यासारखे या ओव्हरऑल टर्मिनॉलॉजीसचे अनभिज्ञ असलेल्या माणसाला किंवा जनरल जे आपली लोक आहेत, मराठी माणसं आहेत, की ज्यांना यातल्या खूप टेक्निकल गोष्टी माहित नाहीत. आम्हाला बजेट म्हणल्यावर काय कळतं की काय महागलं, काय कमी झालं, एवढाच बजेटचा लिमिटेड अर्थ नाही. यातून घेण्यासारखं खूप आहे. यातल्या ज्या योजना आहेत त्याचं पेनिट्रेशन कसं करता येईल, आपल्याला याच्यात याचा उपयोग संधी म्हणून कशा करता येतील, या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी चर्चेला आणतोय. तर 3 ते 4 अशा टर्म्स आहेत, त्याचा अर्थ मला सांगा आणि आजचं आपलं जे सेशन आहे ते आपण कन्क्लूड करू. त्यातले काही आम्ही वाचलेले आहेत शब्द भरपूर, त्यातल्या काहींचे अर्थही माहिती आहेत. तर GDP, GSDP, फिस्कल डेफिसिट आणि या बेसिक गोष्टींचा आधी आम्हाला अर्थ समजावून सांगा, मग आपण म्हणजे बाकी विषय आपण पुढच्या आपल्या सेशन मध्ये घेऊ. ठीक आहे. अर्थ आता जीडीपी हा शब्द मी खूप वेळा ऐकतो, तो तसा बेसिक अर्थ आपल्याला साधारण आपल्या प्रेक्षकांसाठी समजावून सांगा. हो, ठीक आहे. सी जर आपण जीडीपीचा जर विचार केला, तर आपण जर घरातलं उदाहरण घेतलं तर असं गृहीत धरू की एका घरामध्ये 5 भावंड आहेत. ठीक आहे, 5 भावंड आहेत. त्या घरामध्ये 5 ओव्हरऑल माणसं आहेत. 5 माणसं आहेत. ठीक आहे, 5 माणसं आहेत. तर विषय असा आहे त्याच्यामध्ये की जर 5 माणसं असतील तर त्या केसमध्ये एका घरामध्ये सगळ्या लोकांनी जेवढे पैसे कमवलेले आहेत, ठीक आहे, जेवढे पैसे, आपण फक्त पैसे कमवणं इतक्या विषयावरच आहोत, आपण डेप्रिसिएशन वगैरे तिथे जात नाही. जेवढे पैसे कमवले साधारण आम्हाला समजेल अशा ह्याच्यामध्ये सांगा. जर 5 माणसं आहेत घरामध्ये, प्रत्येकाची सॅलरी लेटेस्ट प्रिझ्युम 50,000 रुपये आहे किंवा अगदी 10,000 रुपये सॅलरी आहे पर हेड. तर 5 लोकांची सॅलरी झाली 50,000 रुपीज. तर तो त्या घराचा झाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्या घराचं झालं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. किंवा असं उदाहरण घेतलं की 6 लोक आहेत, जनरल जसं असतं की आई वडील, 2 मुलं आणि त्यांच्या आजी आजोबा, म्हणजे आई वडील, नवरा बायको आणि 2 मुलं. त्यातले कमावते समजा नवरा बायको असतील आणि दोघांना साधारण 50,000 सॅलरी, 1 लाख रुपये सॅलरी झाली त्या घरात येणार. तर 6 जणांचा मिळून जीडीपी 1 लाख झाला त्या घरात. करेक्ट? ठीक आहे. किती सॅलरी किती म्हणालात आपण? 50,000.
नवरा आणि बायको, मिस्टर आणि मिसेस. हो बस ते 6 जण असेल तर 3 लाख झाले ना मग. नाही. कमावते त्यात फक्त नवरा बायको आहेत. आई वडील रिटायर झाले आणि मुलं शिकतायत. अच्छा. अशा ठीक आहे, हरकत केसमध्ये नाही. म्हणजे त्या हं. घराचं एकंदरीत मिळून घरात जेवढा इन्कम होतो त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट दॅट्स राइट. म्हणतो. दॅट्स राइट. मग देशासाठी दॅट्स राइट. देशाचं ओव्हरऑल जे काही उत्पन्न होतं ते झालं देशाचा जीडीपी. दॅट्स राइट. मग आता आपण ज्यावेळेला जीएसडीपी कशाला म्हणतो आपण? तो ऍक्च्युली ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. स्टेट म्हणजे दॅट्स राइट. इथे कंट्री म्हणजे देश या अर्थाने घ्यायचा आहे. नाही. ते देश अर्थानं नाही. कारण कसं आहे, स्टेट हा जो शब्द आहे ना, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्टेट हा जो शब्द आहे ना, तर त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे, त्याची डेफिनेशन जी आहे ती एवढी नॅरो केलेली नाही. ठीक आहे. तर या क्षणाला आपण स्टेट हा जो शब्द वापरतोय, पर्टिक्युलरली आपण जीएसडीपी मध्ये, तर राज्य या अर्थानं तो शब्द वापरायचा. अच्छा, म्हणजे जीडीपी हा देशाचा झाला आणि जीएसडीपी हा स्टेटचा झाला. दॅट्स राइट. मग जीडीपी याचा सगळे अर्थ जेव्हा स्टेट्स एकत्र येतील. हा जीडीपी बोला. म्हणजे देशाचं ओव्हरऑल उत्पन्न त्या वर्षभराचं. दॅट्स राइट. दॅट्स राइट. आणि एक्सपेन्सेस म्हणजे आपण जे काही खर्च देश आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतो त्याला फिस्कल डेफिसिट हा शब्द आम्ही ऐकतो, तर त्याचाही आम्हाला तुम्ही प्लीज अर्थ समजावून. फिस्कल आणि डेफिसिट जो आहे, तर विषय असा आहे, ऍक्च्युली मला जीएसडीपी वर थोडासा एक पुढच्या सत्रामध्ये आपण जीएसडीपी वर थोडंसं व्यवस्थित सेशन करूया. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित समजून येईल तो विषय. जिथपर्यंत आपण याच्यावर बोलतो आहोत फिस्कल डेफिसिटवर, तर फिस्कल डेफिसिट अतिशय साधं कॅल्क्युलेशन आहे की माझा खर्च जर 105 रुपये आहे आणि माझ्याकडे येणारे सगळ्या माध्यमातून येणारे माझ्याकडे पैसे जर 100 रुपये असतील, तर माझी फिस्कल डेफिसिट 5 रुपये झाली. का? तर वरचे जे 5 रुपये आहेत, तर तो खर्च किंवा ती लायबिलिटी मला फुलफिल करावीच लागणार आहे. तर ती करायसाठी मला पैसे बॉरो करावे लागतील. बरोबर. आता आपण जनरली ज्या वेळेला बोलतो बॉरो करायचं, तर मित्राकडून पैसे घेतले इतकी साधी व्याख्या करून तिथे चालणार नाही. बरोबर. पण हे जे पैसे आपल्याला बॉरो करावे लागतात, त्याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतो आपण. म्हणजे गव्हर्नमेंटचा एकंदर उत्पन्न समजा काही धरून घेतो आपण सिंपल लँग्वेज मध्ये की बाबा 10,000 करोड आहे किंवा 1,00,000 करोड आहे उत्पन्न आणि खर्च समजा 1,15,00,000 करोड असेल, तर वरचे जे 25,000 करोड झाले ते गव्हर्नमेंटच्या फिस्कल डेफिसिटचे आहे. इज इट राईट? दॅट्स राईट. आता गव्हर्नमेंट मग ऍडिशनल जे 25,000 कोटी आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट लोन घेतं. ऍक्च्युली त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्यातून गव्हर्नमेंट पैसे उभा करतात. म्हणजे आता एफसीआय म्हणजे आहे, जे आता लेटेस्ट याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी यूज केल्या आहेत, एफसीआय आहे, एनएसएसएफ आहे. आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंट ऍक्च्युली ट्रेझरी बॉन्ड्स इश्यू करतात. ट्रेझरी बॉन्ड्स ट्रेझरी बॉन्ड्स इश्यू केले जातात. ठीक आहे. किंवा जर आपण बघितलं तर आपल्या ज्या पीएसयूज आहेत किंवा पीएसबी जे आहेत, तर त्या सगळ्या ज्या आहेत, तर त्याची जी प्रोप्रायटर त्याची जी ओनरशिप आहे ती गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या कंपन्या बँका सगळ्याच्या आहेत. दॅट्स राईट. मग विषय असा आहे त्याच्याकडे की गव्हर्नमेंटच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते बाउंडलेस अमर्याद आहेत. ते रिसोर्सेस गव्हर्नमेंटच्याकडे असलेले जे रिसोर्सेस आहेत, फिस्कल डेफिसिट जे आहे ते प्रत्येक वेळेला कर्जच नाही, तर तुम्ही म्हणाल सर काही वेळेला डिसइन्व्हेस्टमेंट करू, काही वेळेला बॉन्ड्स करू, बॉन्ड्स उभारू, अशा पद्धतीने ते बॉन्ड्स म्हणजे पण आपण बॉन्ड्स जरी म्हणालो तर बॉन्ड सुद्धा एक प्रकारचं कर्जच आहे. कारण आज आपण ज्या वेळेला 1,000 रुपीजचे बॉन्ड्स ज्या वेळेला घेतो, ठीक आहे, बॉन्ड्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पण साधे जर आपण समजून घेण्यासाठी विचार केला, बॉन्ड जर आपण 1,000 रुपयाचे विकत घेतले, ठीक आहे, तर समजा आज 1,000 रुपये लिहिलेला बॉन्ड जर आज मी 900 रुपयाला विकत घेतला, तर 2 वर्षांनी मी गव्हर्नमेंटला गेलो, त्याच्यावरची एक्सपायरी डेट असेल आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे बॉन्ड घ्या आणि मला 1,000 रुपये द्या, तर गव्हर्नमेंटला त्याच्यावर 100 रुपये द्यावे लागणार मला. ठीक आहे. लोनच आहे. फक्त विषय असा आहे की आपल्याकडे डेट ज्या आहेत, तर डेटचे आपल्याकडे प्रकार आहेत. आता मी जसं म्हणालो की आपण पुढच्या सत्रामध्ये आल्यानंतर जास्त त्याच्यावर सविस्तर बोलूया. तर आपलं डेफिसिट पण काय आहे, तर आपल्याकडे रेव्हेन्यू डेफिसिट आहे, आपल्याकडे प्रायमरी डेफिसिट आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रेड डेफिसिट आहे. त्यामुळे डेफिसिट सुद्धा प्रकार आहे. तर आपल्या सगळ्या डेफिसिट व्यवस्थित पुढच्या सत्रांच्या मध्ये बघायच्या.
इन डेप्थ आपण या सगळ्यामध्ये बघू. आता मी तुम्हाला आता हे साधारण सेशन शेवटचा प्रश्न विचारतो की धरून चला की बजेटमध्ये आपण जे काही प्लॅन केलं तर यावर्षी काय काय एक्सपेंडिचर करायचं हे शासनाने प्लॅन केलं. तर कधी कधी कसं काही अपरिहार्य गोष्टी येतात, अडचणी येतात, तर त्यामुळे ते अनफोर्सिन ठीक आहे. हा. अनफोर्सिन ते इव्हेंट्स होतात. तर त्याप्रमाणे जसं प्रपोज केले कदाचित तसा खर्च होत नाही. तर तसा खर्च होतो का हे बघायचं किंवा मॉनिटर करायचं काम कुठली संस्था किंवा कोण करतं, की जेव्हा या बजेटमध्ये या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत आणि मग ते तसं आता होतं. असं आता ऍक्च्युली असं आहे की आपल्याकडे त्याचा बघायचं रिव्ह्यू कसा घेतला? ऍक्च्युली आता आपल्याकडे जर बघितलं तर फायनान्स मिनिस्ट्री आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या स्टँडिंग कमिटीज किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या कमिटीज आहेत पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. तर तो एक माध्यम आहे त्याच्याकडे की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी जे आहे, ऍक्च्युली मी ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन वर बोलेन तर त्याच्यामध्ये आपल्याकडे अप्रोप्रिएशन ऑफ बिल म्हणून एक विषय आहे. तर अप्रोप्रिएशन ऑफ बिलवर ज्या वेळेला मी येईन तर त्यावेळेला मला त्या विषयावर थोडंसं डिटेल बोलता येईल. कारण की गव्हर्नमेंटची जी प्रत्येक कृती असते तर त्या कृतीसाठी गव्हर्नमेंटला त्याला ऑलवेज आन्सरेबल. बरोबर. कारण की बिल म्हणजे विषय असा आहे की फायनान्स ऍक्ट जो आहे तर तो पास केला पार्लमेंटने, हा एक विषय झाला. पण म्हणून आपल्याकडे त्यांनी बिल किंवा त्यांनी ते पर्टिक्युलर ती प्रोव्हिजन त्यांनी पास केली याचा अर्थ किंवा त्याच्यावर त्याला असेंट मिळाली किंवा गव्हर्नमेंटकडे केवळ मेजॉरिटी आहे म्हणून ती गोष्ट सक्सेसफुल झाली असं नसतं. तर विषय असा आहे की आपल्याकडे वोट ऑफ क्रेडिट आहे, आपल्याकडे वोट ऑन क्रेडिट आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर अप्रोप्रिएशन बिल आहे. तर वेगळ्या प्रोसिजरने त्याला पुढे जावं लागतं. पुन्हा आपण हे त्याच्यानंतर आता पुढच्या सगळ्या सेशन्स मध्ये याची अजून टेक्निकल जी माहिती आहे ते आपण घेऊ. तर हो आजचं आपलं साधारण आणि इंट्रोडक्टरी की बाबा बजेट कसं आलं, काय झालं, म्हणजे हा शब्द किंवा ही प्रोसेस कधीपासून चालू झाली, त्यामध्ये कोणी कोणी सादर केलं गेलं, त्यातल्या काही समजा वेगवेगळे काही गोष्टी कारण आहेत. की आणि अजून एक अजून आपल्या जाती प्रेक्षकांना अजून एक दोन यातल्या अशा कुठल्या काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत की हो ज्या इन्फॉर्मेशनच्या ऍक्च्युली दृष्टीने निर्मला सीतारामन मॅडम ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल जर एक गोष्ट सांगायचं झालं तर 2020 साली त्यांनी जे बजेट प्रेझेंट केलेलं होतं ते इन टर्म्स मागच्या ऑफ वर्षी ड्युरेशन दॅट वॉज दी लॉंगेस्ट. लॉंग रेंज त्याच्या म्हणजे मागच्या वर्षीचं बजेट हे आतापर्यंत सगळ्यात जास्त लांबलेलं बजेट होतं स्पीच मध्ये. लांबलेलं इन टर्म्स ऑफ ड्युरेशन दॅट्स राईट. पण आणि मला इन टर्म्स ऑफ वर्ड जर आपण बघायला गेलो तर मनमोहन सिंग साहेबांनी 1991 ला जे बजेट प्रेझेंट केलेलं होतं त्याच्यामध्ये 18,650 वर्ड्स होते, 18,650. बर अच्छा ते लेट मी टेल यू दिस इन्फॉर्मेशन इज ओपन टू ऑल. ते कधी जाऊन गुगलवर किंवा कुठे व्हेरीफाय करू शकतात ती इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणि आता जे बजेट आपलं 2021 ला प्रेझेंट केलं त्याच्यामध्ये साधारणतः 10,500 वर्ड्स होते. अच्छा आता आपण जे बोललो ते लॉंगेस्ट ड्युरेशन बद्दल बोललो, त्याच्यानंतर लॉंग लॉंगेस्ट मॅक्सिमम वर्ड्स बद्दल बोललो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आय हॅव टू टॉक अबाउट द शॉर्टेस्ट स्पीच ऍज वेल. कारण तो प्रश्न येतोच अनुषंगाने. तर 800 वर्ड्स असलेलं बजेट 1977 ला H.M. पटेल साहेब जे होते त्यांनी प्रेझेंट केलेलं होतं 1977. 800 आणीबाणी 800 होती वर्ड्स मला होतं. वाटतं त्यावेळेला आणीबाणी कुठे कुठे 77 साली नाही नव्हतं. 78. आणि त्याच्यानंतर shortest was by H.M. Patel and longest in terms of words by Manmohan Singh and longest in terms of duration by निर्मला सीतारामन. त्याच्या मला वाटतंय पूर्णपणे स्वतंत्र अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत. नाही, त्या दुसऱ्या महिला आहेत. दुसऱ्या आधीच्या इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. शी वॉज प्राईम मिनिस्टर ऑल्सो आणि फायनान्स मिनिस्टर ऑल्सो. दॅट्स राईट. 1970 ते 1971. इंडिपेंडेंटली निर्मला सीतारामन फक्त फायनान्स मिनिस्टर पहिल्या आहेत. असून पहिल्या. हो हो. चला अमितजी खूप खूप धन्यवाद. हे आपण पहिलं सेशन आज कन्क्लूड करू. आपण
आपण असं आशा करूया की आपल्या सर्व प्रेक्षकांना या गोष्टी आवडल्या असतील. आज आपण ओव्हरव्ह्यू घेतलाय की बाबा हे तयार कसं होतं, तयार कोण करतं, काय सिक्रेसी मेंटेन केली जाते, त्यातल्या बेसिक गोष्टी आपण आज जाणून घेतल्या. आता पुढचे जे आपण सेशन्स आहेत अजून टेक्निकल थोड्या गोष्टी आपण त्यामध्ये आणणार आहोत की त्याच्यात आता जे आत्ताचं निर्मला सीतारामन यांचं जे बजेट स्पीच आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. या व्यतिरिक्त आर्थिक पाहणी अहवाल आहे याचं आपण विश्लेषण करणार आहोत. तर या सगळ्यातून आपण जाणून काय घेतो की या टेक्निकल टर्म्सचा अर्थ काय, नंतर याच्यातून जसं आधी आपण म्हणतो की याच्यातून कुठल्या संधी आपल्याकडे येणार आहेत, कुठले सेक्टर्स असे आहेत की ज्याच्यावर पुढच्या वर्षीच्या दृष्टीने गव्हर्नमेंट फोकस्ड आहे, एम्फसाइज करत आहे, आणि यातून आपल्याला काय करायचं. तर यातून आपल्याला जिथे बिझनेसच्या संधी आहेत तिथे बिझनेस करायचा, ते आपण गोष्टी ओपन करणार आहोत. आणि जिथे जॉब्सच्या संधी आहेत पुढच्याच वर्षात असं नाही, ओव्हर द नेक्स्ट पिरियड ऑफ नेक्स्ट 8 to 10 years कुठले सेगमेंट जे आहे ते जास्ती आपण म्हणतो शेअर मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा भाषेत म्हणलं तर बूम मध्ये असणार, कुठल्या सेक्टर्सना जास्ती डिमांड, तर हे आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत अमितजी यांच्याबरोबर. या व्यतिरिक्त सगळ्यात शेवटच्या सेशनमध्ये आपण जो बायडन आल्यानंतर भारत आणि अमेरिका याच्यातले रिलेशन्स कसं असतील, जागतिक लेवलमध्ये ते रिलेशन्स कसं असतील, या व्यतिरिक्त त्याचा भारताला कुठल्या सेक्टर्स आणि कुठल्या बाबतीत फायदा होणार आणि कुठल्या बाबतीत भारताला त्याचा तोटा होणार, याही गोष्टी आपण अमितजींच्या बद्दल कडून जाणून घेऊ. जास्तीत जास्त आम्ही नॉन टेक्निकल गोष्टी याच्यात आणायचा प्रयत्न करू जेणेकरून ते आपल्याला सर्वांना आवडेल. या सगळ्या बाबतीत आम्ही प्रयत्न करू. तर आजचं हे सेशन कसं झालं, अजून तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहे त्याबद्दल मला निश्चितपणे कळलं. हे सांगू की कन्क्लुडिंग तुम्हाला आजच्या सेशन बद्दल काय सांगायचं. हा अमितजी, आजच्या पहिल्या सेशनच्या कन्क्लुडिंग बद्दल आपल्याला काय सांगायचं. मी ऍक्च्युली माझ्यातर्फे प्रयत्न केलेला आहे की साधारणतः आपण आज जे प्रियम्बल जे आपण आज ज्या बेसिक गोष्टी ज्या डिस्कस केल्या, तर आपल्याला पुढे नेमकं काय करायचं आहे त्याच्या दिशा आपण ठरवलेली आहे. आता पुढच्या सत्रामध्ये किंवा पुढचे 3 जे सत्र आहेत तर त्या सत्रामध्ये आपण बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे आणि त्याच्याबरोबर टर्मिनॉलॉजी, ग्लोसरी, त्याच्यामधले जे पर्टिक्युलर शब्द आहेत की जे आपल्याला समजून घेणं थोडंसं अवघड जातं, ते त्याबद्दल शब्द आपण समजून निश्चित घेण्याचा आपण त्याच्यावर निश्चितपणे जसं व्ही शेप रिकव्हरी हा विषय आहे तो खूप जास्त आता चर्चेमध्ये आहे. तर व्हॉट इज व्ही शेप रिकव्हरी, तर तो आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये. ती चर्चा करत असताना मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की आपल्या मराठी भाषेमध्ये बोलेन, पण अगदीच म्हणजे ट्रेनला अग्निरथ म्हणायचं तिथपर्यंत कदाचित मला नाही, येतं, मी मी ते मी मला आपल्या त्यांना बोलता सगळ्यांना येणार नाही, मी पण आपल्या माझा सगळ्यांना प्रयत्न सांगू असेल शिकण्याचा. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अमित जी दिल्लीमध्ये असतात आणि तिथे कम्युनिकेशन जे आहे त्यांचं सगळं इंग्लिशमधून चालतं. स्पेसिफिकली मी त्यांना विनंती केली मागच्या जरा एक महिन्याभरापासून मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यासाठी, आणि यात आपण ते नॉर्मली कम्युनिकेट करतात किंवा मार्गदर्शन करतात हे युपीएससीच्या मुलांना करतात. तर ते आता आपण त्यांना रिक्वेस्ट करून आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी म्हणा किंवा आपण जे सगळे व्यावसायिक आहोत किंवा ज्यांचे बिझनेसेस आहेत किंवा ज्यांना बिझनेस मधल्या पुढच्या संधी जाणून घ्यायच्या, जी मुलं शिकतात किंवा जी मुलं पास आउट आहेत ग्रॅज्युएशन करतात, त्यांना पुढच्या संधी कुठल्या क्षेत्रात आहेत, ह्या सगळ्याचा आपण अर्थ आणि या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणार. तर आपण असा प्रयत्न करू म्हणजे त्यांचं नॉलेज तर सुपेरियर आहे, ते जरी म्हणत असतील की मी तज्ञ नाही, तरी मी स्वतः त्यांच्या मागच्या साधारण 20-1 वर्षाच्या ओव्हरऑल अभ्यास आणि त्या सगळ्या प्रोसेसचा साक्षीदार आहे, त्यामुळे मला माहिती आहे त्या गोष्टी. तर आपण त्यांच्याकडून प्रयत्न करून घ्यायचा की आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या भाषेत समजेल अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यायचंय. या पुढच्या आपल्याला अजून त्यांच्याकडून काय हवं ते निश्चितपणे कम्युनिकेट करावं आणि आपण या पुढचे पण असे सेशन छान करू. म्हणजे खूप खूप धन्यवाद. पहिलं सेशन आपण आज करू. नमस्कार.